मित्रांनो, काळजी घ्या की प्रत्येकाला वेगळी सिरिंजच वापरली गेली पाहिजे. जय श्रीराम मित्रांनो, मी ऋषी आव्हाड. तर गेल्या 8-10 वर्षापासून मी हा बिझनेस करत आहे. तर आपला चिकू झोपलेला आहे. जर्मन शेपर्डची गँग आहे. त्यांना ही वर्किंग ब्रीड असल्यामुळे ही कधी शांत बसत नाही. हा आपला काळू पुष्प आहे. तर आपल्याकडे चायनीज शिजू पण आहे. तर मित्रांनो, झाली त्यांची वेळ बाहेर फ्रेश करायची. तर मित्रांनो, एक झाले की एक आपण सगळ्यांना सोडून घेणार आहेत. सगळे गेट पाशी जाऊन वाट बघतात. तर आपल्या जीसीपी भाऊला जीसीपी लागलेला आहे. तुम्ही बघू शकता भाऊला दुखापत झालेली आहे. बादशाने फटाफट पोपू करून घेतलेली आहे. तर हे आपलं प्लेइंग एरिया आहे. सगळे कमांडिंग डॉग आहेत. तर आज आपलं व्हॅक्सिन शेड्यूल होतं. आपल्याकडे जे 6 पिल्ल आपण रिटर्न केलेले आहेत त्यांचं हे व्हॅक्सिन शेड्यूल आहेत. तर मित्रांनो, काळजी घ्या की प्रत्येकाला वेगळी सिरिंजच वापरली गेली पाहिजे. आणि व्हेटरनरी हे चांगले MBBS किंवा आपले गव्हर्नमेंटचेच असले पाहिजे, हे लक्षात घ्या. तर सगळ्या डॉग्सचे टेम्परेचर वगैरे चेक करून आपल्या डॉक्टर साहेबांनी सगळ्यांना व्हॅक्सिनेशन करून घेतलेलं आहे. काही दिवसात हिचे पण पिल्लं आपल्याकडे अवेलेबल असतील. गवत खाता डॉग्स. गवत खाण्याचं रिझन हे असतं की त्यांच्या पोटामध्ये फिल्ट्रेशन काही नसतं, तर ते गवत खाऊन फिल्टर करून घेतात. आपले जे अन्न असतं, जे पचलेलं नसतं, ते गवत खाऊन फिल्टर करतात. तुम्ही बघू शकता, डॉग हे घास खातं, गवत खातं. तर ती नॅचरल गोष्ट आहे. तर हे प्रेम दाखवत आहे. मला काय ऐकत नाही आज पिंजऱ्यामध्ये जाण्यासाठी. बादशाह एकदम जोशमध्ये आहे. 1 मिनिटं पण शांत न बसणारी ब्रीड आहे. तर मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा कसली माहिती द्यायची किंवा कसली काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवतो.